तर आपण जे गात आहोत त्याला काय म्हणतात महामंत्र. मंत्राचा अर्थ आहे की मनस्त्रायते इति मंत्र, म्हणजे मनाला जो सगळ्या दुःखांपासून सगळ्या क्लेशांपासून मुक्त करून त्याला म्हणतात मंत्र. आपलं मन आपल्याला खूप त्रास देतं ना, किती जणांना मन आपल्याला त्रास देतं कधी कधी, देतं की नाही? सगळ्यांचं अभ्यासाला बसतो की दुसरीकडे निघून जातं. तर अर्जुन पण भगवंतांना भगवद्गीतामध्ये हे सांगतात की चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत्क्रीडम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. हे जे मन आहे खूप चंचल आहे, तर याला कसं कंट्रोल करायचं? तर भगवंत हा एक मार्ग सांगतात. अभ्यासेन तू कोणते, म्हणजे अभ्यास प्रॅक्टिस कशाची करायची? या महामंत्राची. तर सगळ्यांनी दररोज हा महामंत्र म्हणाल तर तुमचं मन एकदम शांत होईल आणि मन अभ्यासात लागेल. समजा तुम्हाला तुमचं फोकस, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर कोणता मार्ग आहे? महामंत्र. तर सगळ्यांनी माझ्या मागे एकदा हा महामंत्र म्हणायचा आहे आणि न लागता जोरात हात वरती करून, ठीक आहे ना? हात वरती करून माझ्या मागे म्हणायचं सगळ्यांनी. म्हणा हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे. तर कोण म्हणू लागेल पूर्ण महामंत्र? पूर्ण कोण म्हणू शकतं? कोणाला पाठ आहे? कोणाला पाठ झाला आता? हां जोरात पुढे. हरी बोल, व्हेरी गुड. अजून कोण म्हणू शकतं पूर्ण महामंत्र? पूर्ण महामंत्र हां जोरात. हरी बोल. अरे पाठ नाही झालं किती सोपा मंत्र आहे. हां व्हेरी गुड. Very good. सगळ्यांनी हा महामंत्र पाठ करायचा.